मित्रांनो, मान्य आहे की मेष राशीचे लोक थोडा संघर्षाचा काळ सध्या बघतायत. म्हणजे होता होता कामं अडकतायत किंवा काहीतरी मनासारखं घडेल असं वाटत असताना मनाविरुद्ध घटना घडतायत. या सगळ्या गोष्टी 7.5मुळे अर्थातच तुम्हाला फेस कराव्या लागत आहेत. 2026च्या सप्टेंबर महिन्याचं ग्रहमान मात्र तुम्हाला थोडासा दिलासा देणारा असणार आहे. कसा दिलासा देणार आहे? तर या महिन्यामध्ये काही बाबतीत तुम्हाला लाभ होताना दिसेल. आता कोणत्या आहेत त्या गोष्टी ज्यात तुम्हाला लाभ होताना दिसेल? चला जाणून घेऊया. सप्टेंबर महिना मेष राशीसाठी अर्थातच संमिश्र असणार आहे, म्हणजे प्रगतिकारक ठरेल, पण कामाचा थोडा ताण राहील आणि जबाबदाऱ्यासुद्धा वाढतील. पण इतकं सगळं असलं तरीसुद्धा ग्रहमान असं आहे की धनलाभाचे संकेत या महिन्यात मिळत आहेत. मग धनलाभ होणार म्हणजे काय? तर अडकलेले पैसे किंवा जुनी येणी, जुनी देणी जी काय असतील ती परत मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर जो काही संघर्ष तुम्ही गेल्या काही वर्षापासून अनुभवता आहात, त्या संघर्षाच्या काळात दिलासा वाटेल अशा काही घटना या सप्टेंबर महिन्यामध्ये घडू शकतात. तुमचा खर्च होणार आहे. अर्थात 7.5त खर्च भरपूर होतो आणि मग तो खर्च का होतो, कशावर होतो त्याचाही मनस्ताप होतो. पण सप्टेंबर महिन्यात जो खर्च होणार आहे तो धार्मिक कार्यावर होणार आहे. त्याने मनःशांतीचा लाभ होणार. प्रवास किंवा घराच्या नूतनीकरणावर सुद्धा खर्च होऊ शकतो. खास करून महिन्याच्या उत्तरार्धात म्हणजे 17 सप्टेंबर नंतर नवीन जोखमीची गुंतवणूक टाळायची आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच वरिष्ठांकडून कौतुक आणि नव्या प्रकल्पांची जबाबदारी तुम्हाला मिळेल. आता कामात खूप मेहनत करतायत मेष राशीचे लोक, पण म्हणावं तसं प्रमोशन किंवा म्हणावं तसं इन्क्रिमेंट आत्तापर्यंत त्यांना नाही मिळालं किंवा त्यांनी जेवढी मेहनत टाकली त्या प्रमाणात फळ नाही मिळालं असं त्यांना वाटत असेल. पण आता हळूहळू तुमचा काळ बदलायला सुरुवात होईल. 17 सप्टेंबर नंतर जे काही ग्रहमान तयार होत आहे त्यामुळे तुमच्या कामातली अचूकता वाढेल. प्रतिस्पर्ध्यांवर तुम्ही मात कराल. कामाचा ताण आणि जबाबदाऱ्या यामुळे थोडासा मानसिक थकवा जाणवू शकतो अर्थात, पण मानसिक थकवा जरी आला किंवा तणाव जरी झाला तरी कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळणं हिताचं ठरेल. 7.5च्या काळात खरं तर प्रत्येकच व्यक्तीने वादविवाद टाळायला हवा. कुठल्याही वादविवादामध्ये स्वतःला पडूच देऊ नये. भागीदारी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना विशेष अनुकूल म्हणावा लागेल. भागीदारीत सामंजस्य राहील आणि नवीन व्यावसायिक करार सुद्धा पूर्ण होतील. 18 सप्टेंबर नंतर जो कुठला मोठा व्यवहार तुम्ही करणार असाल त्या व्यवहारामध्ये कागदपत्रांची नीट तपासणी करणं गरजेचं आहे आणि 18 सप्टेंबर नंतर उधारीवर माल देणं शक्यतो टाळा. कौटुंबिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर घरात धार्मिक वातावरण राहील. एखादं छोटंसं धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन किंवा एखादी पूजा आपण म्हणतो, जशी सत्यनारायणाची पूजा असेल किंवा काही असेल, अजून गणपती पण येणार आहेत, तर हे असं धार्मिक वातावरण असणार आहे. त्यामुळे अर्थात घरातल्या ज्येष्ठांचा पाठिंबासुद्धा तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये असणार आहे. 18 सप्टेंबर नंतर लहान सहान गोष्टींवरनं घरात थोडेसे मतभेद किंवा गैरसमज होण्याची शक्यता आहे. पण मेष राशीच्या लोकांना संयम आणि शांतपणे संवाद साधणं आवश्यक आहे. मेष राशीच्या लोकांना भयंकर संताप येतो आणि त्यांचं रागावर नियंत्रण राहत नाही. त्यांचा राग गोष्टी अजून खराब करून टाकतो. कधीकधी आपल्याला नमतं घेणं गरजेचं असतं किंवा काही काही ठिकाणी रिॲक्ट होण्याची गरज नसते. गोष्टी आपोआपच सॉल्व्ह होणार असतात, सुटणार असतात. पण तुम्ही गरजेपेक्षा जास्त प्रतिक्रिया दिल्यामुळे त्या गोष्टी अजून खराब होतात. आता जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी 2 सप्टेंबर नंतर उत्तम विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात किंवा लग्नाची बोलणी पुढे सरकू शकते. प्रेमसंबंधांमध्ये जे आहेत त्यांच्यासाठी हा काळ प्रेमसंबंधांमध्ये परस्पर विश्वास वाढवणारा असणार आहे. त्याचबरोबर प्रवासाचे योगसुद्धा आहेत. महिन्याच्या पूर्वार्धात आरोग्य जे आहे ते तुमचं उत्तम राहणार आहे. पण 17 सप्टेंबर नंतर पचनसंस्था, आम्लपित्त, ॲसिडिटी ज्याला म्हणतात किंवा सांधेदुखीच्या तक्रारी त्रास देऊ शकतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या गडबडीत आहार चुकवू नका. नियमित व्यायाम, पुरेशी झोप या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 17 सप्टेंबर नंतरचा काळ विशेष लाभदायक आहे. अभ्यासात एकाग्रता वाढेल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे. आता काही गोष्टी आहेत, काही शुभवार आहेत जे तुम्हाला चांगले ठरू शकतात. या महिन्याचे मंगळवार, गुरुवार, रविवार हे 3 वार तुम्हाला शुभ ठरू शकतात. लाल, भगवा, पांढरा हे रंग तुमच्यासाठी चांगले ठरू शकतात.
आणि शुभ अंक म्हणाल तर 1 आणि 9 हे अंक तुमच्यासाठी शुभ ठरू शकतात. 7:30 चालू आहे, त्यामुळे हनुमानाची उपासना तुम्ही करतच नसाल करत तर दर मंगळवारी आणि शनिवारी मारुती स्तोत्राचं पठण अवश्य करावं. सूर्याला अर्घ्य द्यावं. जर तुम्हाला असं वाटतंय की करिअरमध्ये कुठेतरी अडकला आहात, गाडीच पुढे सरकत नाहीये आणि कितीही राशी भविष्यवाल्यांनी सांगितलं ना तुम्हाला असा लाभ, तुम्हाला तसा लाभ, आम्हाला काय लाभ होतच नाही, तर सूर्याला अर्घ्य देणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, रोज सकाळी तांब्याच्या एका कलशामध्ये जल घ्यायचं, त्यात कुंकू टाकायचं, अक्षदा टाकायच्या आणि ते पाणी बरोबर सूर्योदयाच्या वेळेला सूर्यनारायणाला अर्पण करून नमस्कार करायचा. कारण की जेव्हा आपल्या करिअरमध्ये किंवा आपल्या पदप्रतिष्ठेमध्ये अडचणी निर्माण होतात, जसं प्रमोशनच्या अडचणी, तेव्हा सूर्यनारायणाची कृपा खरंच गरजेची असते. कारण आपल्या वैयक्तिक कुंडलीमध्ये सूर्यनारायणच ह्या सगळ्या क्षेत्राची जबाबदारी घेत असतो. म्हणून कुठेतरी आपल्याला सूर्याची ऊर्जा कमी पडलेली आहे आणि ती वाढवण्यासाठी सूर्यनारायणाची उपासना करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 7:30 चालू आहे, त्यामुळे तुम्ही दानधर्म करणं सुद्धा गरजेचं आहे. गरजू व्यक्तींना अन्नदान करा, वस्त्रदान करा, जसं तुमच्या खिशाला परवडेल त्याप्रमाणे दानधर्म करा, त्याने सुद्धा तुम्हाला लाभ होऊ शकतो. सप्टेंबर महिना खास गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येतोय. खास 3 घटना कोणत्या, ज्या तुम्ही थंबनेलवर पाहिल्या, तर एक आर्थिक बाबतीत तुम्हाला काहीतरी सकारात्मक ऐकायला मिळेल. दुसरं, ज्यांच्यासाठी स्थळं बघितली जात आहेत त्यांच्यासाठी एखादी चांगली बातमी असू शकते. त्याचबरोबर जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एखादी सकारात्मक घटना या सप्टेंबर महिन्यामध्ये घडू शकते. येणारा सप्टेंबर महिना गणपती पण येत आहेत, त्यामुळे अर्थात सणवाराचा महिना आहे आणि गणपती बाप्पाच्या कृपेने येणारा सप्टेंबर महिना तुमच्यासाठी भरभराटीचा जाओ हीच सदिच्छा. गणपती बाप्पा मोरया. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.